सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साई भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक आनंदाची बातमी दिली आहे। कुडाळ आगारातून आता थेट कुडाळ ते शिर्डी अशी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे। ही बस दररोज पहाटे 5:15 कुडाळमधून सुटेल आणि रात्री 10 वाजता शिर्डीत पोहोचेल। परतीच्या प्रवासासाठी ही बस शिर्डीतून सकाळी 7 वाजता निघून रात्री 10 वाजता कुडाळला परत येईल। या बसचा प्रवास कणकवली, कोल्हापूर, बारामती आणि अहिल्यानगर अशा विविध मुख्य शहरांमधून होणार आहे। यामुळे कोकणातील भाविकांना शिर्डीचे दर्शन घेणे आता अतिशय सुलभ आणि सुखकर होणार आहे। विशेष म्हणजे लांब पल्ल्यांच्या या बस सेवेचा फायदा अनेक व्यापारी आणि नोकरदारांना देखील होणार आहे। या नवीन उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असं आवाहन कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी केलं आहे। या सुविधेमुळे एसटीच्या उत्पन्नात देखील मोठी भर पडण्याची आशा व्यक्त होते। शिवाय प्रवाशांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपली असून प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे। सर, आता सध्या कुडाळ आगारामार्फत प्रवाशांना शिर्डी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी लाभ घेता यावा यासाठी कुडाळ आगारामार्फत ज्यादा प्रायोगिक तत्वावरती एक कुडाळ शिर्डी अशी बस चालू करण्यात आलेली आहे। ही बस सकाळी पहाटे कुडाळवरून 5:15 वाजता सुटते। ही गाडी कणकवली, गगनबावडा मार्गे कोल्हापूर, त्यानंतर सातारा, फलटण, बारामती, दौंड, नगर, अहिल्यानगर मार्गे शिर्डी अशी जाते। ही बस साधारणतः शिर्डी येथे 10 ते 10:15 या वेळेत पोहोचते आणि सकाळी ही बस 7 वाजता शिर्डीवरून पुन्हा त्याच मार्गे कुडाळ येथे संध्याकाळी 10:30 ते 11 या वेळेपर्यंत पोहोचते। तरी सदर बससाठी प्रवाशांचा प्रतिसाद परीक्षा चालू असल्यामुळे थोडासा अत्यल्प असून पण तरी तो जास्त प्रमाणात चांगला आहे। तरी ही बसचा ह्या बसचा बऱ्याच प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन आगारामार्फत करण्यात येत आहे।